तर शेतकरी मंडळी, आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आत्मा गंगापूर या यूट्यूब चॅनलची निर्मिती शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती व्हावी या उद्देशानं सुरू केलेली आहे. आज आपण या चॅनलच्या माध्यमातून एक नेहमी आपल्या कानावर शब्द येतो BRC. तर BRC काय आहे, कशासाठी बनवली जाते, त्याच्यामध्ये काय काय बनवता येतं आणि त्याला अनुदान वगैरे कसं आहे याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर BRC म्हणजे नैसर्गिक शेतीचा ज्यावेळी माणसं शेतकरी अवलंब करायला सुरुवात करतात, नैसर्गिक शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, त्या सगळ्यांचा मूळ बेस जो असतो तो असतो निविष्ठा निर्मिती. मग या निविष्ठा निर्मितीमध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खतांची मात्रा कमी करत आणतो, त्याच वेळी आपल्याला नैसर्गिक खतं ही शेतीला द्यावी लागतात. आणि मग काही शेतकरी हे सातत्यानं स्वतःच्या शेतावर करत असतात, परंतु नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती ही समूहानं करण्यासाठी काही योजना आलेल्या आहेत आणि हे सगळ्यांना शक्य नसतं. म्हणूनच BRC म्हणजे बायो इनपुट रिसोर्स सेंटर, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र असं याला म्हटलं जातं. आणि या केंद्राच्या माध्यमातून निविष्ठा बनवल्या जातात आणि त्या चांगल्या दर्जाच्या निविष्ठा स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना गटांमार्फत, शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत उपलब्ध होतात. आणि याच उद्देशानं हा BRC हा कन्सेप्ट आपल्या मध्ये आलेला आहे. आता आपल्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी योजना काम करत आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या प्रामुख्यानं योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये काही योजनांमध्ये 2 वर्ष, काही योजनांमध्ये 3 वर्ष झालेले आहेत. शेतकरी या योजनांमध्ये काम करत आहेत. तर अशा ठिकाणी गट आहे, क्लस्टर आहे, अशा ठिकाणी निविष्ठा निर्मिती केंद्र म्हणजेच BRC ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक ह्याच्यामध्ये आपण राबवू शकतो, तर त्याच्यामध्ये 10 ड्रम जैविक निविष्ठा उत्पादन युनिट आहे, शेतबांधावरची प्रयोगशाळा आहे, गांडूळ निर्मिती केंद्र आहे, बायोडायनॅमिक कल्चर आहे ज्याला आपण CPP म्हणतो, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करण्यासाठी इतर काही ज्या आनुवंशिक बाबी आहेत, बायोगॅस युनिट आहे, विद्युत निर्मिती जनित्र आहे, नीम पल्वरायझर मशीन आहे, ट्रायकोडर्मा निर्मिती युनिट आहे. अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या BRCसाठी लागणाऱ्या आहेत, तर त्या बनवण्यासाठीचं सगळं प्रयोजन या BRCमध्ये असतं. आणि या BRCला गट स्तरावरची जर BRC असेल तर जवळपास 1,00,000 रुपयाचं अनुदान हे या योजनांमध्ये कार्यरत असलेल्या गटांना मिळतं जे BRC बनवतील. आणि याच्यामध्येच आता मी जे काही सगळ्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांसाठी मिळून FPO म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर BRC बनेल त्याच्यासाठी 75% म्हणजेच 5,00,000 रुपयाचं अनुदान या 5,00,000 रुपयाचं अनुदान या FPOंना, या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेमध्ये मिळतं आहे. तर अशा प्रकारचा हा BRCचा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये खूप मायक्रो गोष्टी आहेत. बरंचसं म्हणजे जे आपल्या तालुक्यामध्ये लवकरच पूर्ण जिल्हाभर या BRC बनतील या योजनांच्या माध्यमातून. तर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित शेड वगैरे करून साधारण सगळे ड्रम असतील, वेगवेगळ्या मशीन्स असतील, या सगळं बनवून एक छान प्रकारचं युनिट तयार होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे आपला. आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये चांगल्या दर्जाचं इनपुट, चांगल्या दर्जाचं निविष्ठा, नैसर्गिक निविष्ठा या मिळतील अशा स्वरूपाचं आपण हे बघणार आहे. BRCबद्दल व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की हा शब्द वारंवार आपल्या कानावर येतो आहे, परंतु या शब्दाची ओळख व्हावी
इतर लोकांनाही हा शब्द कळावा आणि हा भविष्यामध्ये शेतीशी निगडीत असणारा आणि तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत असणारा शब्द होणार आहे. त्याच्यामुळं जैविक निविष्ठा संसाधन केंद्र जे आहे, बायो इनपुट रिसोर्स सेंटर, हे आपण लवकरच झालेले आपण पाहणार आहोत. तर बघूया, ज्यावेळी होईल त्यावेळी आपण त्याचाही प्रॅक्टिकली जसं कसं काम करतं त्या संदर्भातला व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद.